मंडळी नमस्कार. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा धुरळा आता उडणार आहे. आचारसंहिता लवकरच लागू होते. मंडळी, याच अनुषंगानं आपण विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधतोय. आज आपल्यासोबत आहेत शेतकरी कामगार पक्षाचे कट्टर आणि निष्ठावंत कार्यकर्ते. त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगानं त्यांच्या भावना काय आहेत आणि साधारणतः कार्यकर्ता म्हणून स्थानिक पातळीवर त्यांची रणनीती काय असणार आहे. दादा, काय नाव तुमचं? नागेश बिचुगले. बरं, कुठल्या गावचे? बामणी गावचा आहे मी. बरं, कधीपासून कार्यकर्ता आहे शेकापचा? आमची ही तिसरी पिढी आहे. तिसरी पिढी आहे. हा. बरं 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 कसं वाटतंय आता साधारण बघा निवडणुकी नगर परिषदेची निवडणूक झाली, तुम्हाला पराभव पत्करावा लागला शेकापला. हा. पुढं कसं राहील? शेकापनं असे बरेच पराभव पाहिलेत आयुष्यात. बरं आणि पराभवानंतर बरं दरवेळी शेतकरी कामगार पक्षाची मोठी जीत होत असते. बरं हां हा, म्हणजे पराभवातनं परत यश मिळवण्याचं 100%. बरं आता मला सांगा, या सगळ्या ह्याच्यामध्ये कार्यकर्ता म्हणून तुमच्या भावना काय राहतील? कारण सध्याचं जे राजकारण आहे, आरोप प्रत्यारोप होतात, शेकापूर आरोप प्रत्यारोप होतात, त्यात अपयशही मिळालं तर त्यांना इथं संधी मिळाली, तुम्ही काय सांगाल त्याच्यामध्ये? आता खरं सांगू का, विरोधकाकडून शेतकरी कामगार पक्ष घर फोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. बरं बरं हा, बरं. पण त्यांना ह्यात कधीच यश येणार नाही. येणार नाही. हा. बरं बरं ही तालुका आबासाहेबांच्या विचारावर बरं विश्वास ठेवून भविष्यात शेतकरी कामगार पक्षाला चांगले यश बरं. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत भेटेल. बरं, म्हणजे तुम्ही शेकापच्या सोबत ताकदीनं या सगळ्या याच्यामध्ये राहणार आहेत? होय होय होय, बरं. 100. दादा, तुमचं नाव सांगा. काय नाव? माझं नाव इर्शाद बागवान, बरं बरं कुठल्या गावचे? सांगोला. बरं, साधारण आता जे सध्याच्या विद्यमान जे राजकारण सुरू आहे, आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत, काय कसं बघताय या परिस्थितीकडं? किती जरी आरोप आणि प्रत्यारोप जरी केले तरी आबासाहेबांची विचारसरणी गेल्या 50-55 वर्षापासून जी तालुक्यामध्ये लाल बावटा जो आबादित आहे, बरं. तो लाल बावटा आबादित कार्यकर्त्यांच्या मनामध्ये असणारा लाल बावटा आहे. बरं. कोणी किती जरी आजच्या फोडाफोडीच्या राजकारणामध्ये जर आपले विचार व्यक्त केले, आज आपण बरं. टीव्ही चॅनलवर पाहतो हां. की दादा तुम्हाला ऑफर आहे, तुम्ही आमच्याकडे या, तर त्यांना शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता भीक घालणारा कार्यकर्ता नाही. तो त्यांना ठणकावून सांगेल की आमच्या रक्तात शेतकरी कामगार पक्ष आहे, आमच्या रक्तामध्ये आबासाहेब आहेत आणि आमच्या रक्तामध्ये बाबासाहेब आहेत. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे काय, फूट पाडायचा प्रयत्न होतो काय राजकीय नक्की लोकांकडून? फूट पाडायचा प्रयत्न होतोय. आज जर देशाचं राजकारण जर आपण पाहिलं तर लोकशाही धोक्यात आणण्याचा प्रयत्न आहे. आणि सांगोल्यामध्ये जे राजकारण होतं, जे गलिच्छ राजकारण सांगोल्यानं कधीही पाहिलं नव्हतं आबासाहेबांच्या काळामध्ये, बरं. जे जातीपातीचं राजकारण आबासाहेबांनी सर्वसमावेशक नेतृत्व केलं. 55 वर्षापर्यंत जे आबासाहेबांनी विधिमंडळामध्ये नेतृत्व केलं, तर तळागाळातील कार्यकर्ते असतील, 12 बलुतेदार असतील, 18 पगड जातीचे लोक असतील, सगळ्यांना एकत्रित घेऊन आबासाहेबांचं राजकारण होतं. आणि त्याच पावलावर पाऊल टाकून आमचे नेते आदरणीय आमदार बाबासाहेब देशमुख आज कार्य करत आहेत. अच्छा, बाबासाहेबांवर व्यक्तिगत आरोप होतो, तुम्ही इतर पक्षांबरोबर युती केली, शेकापनं खूप दावणीला बांधल्यावर वगैरे वेगवेगळे आरोप. आता राजकीय तोडजोडीचा भाग असू शकतो, पण याचं तुम्ही कार्यकर्ता म्हणून काय तुम्हाला प्रतिसाद? आता काही बातम्या मीडियाच्या माध्यमातून आमच्यापर्यंत येत आहेत, तुमच्यासारखी स्वच्छ प्रतिमा असणारी पत्रकारिता असते त्यांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत येत आहेत की बाबासाहेबांवरती व्यक्तिगत टीका केली जाते. बरं. आम्ही ज्यावेळी कार्यकर्ते बाबासाहेबांसोबत बसतो की तुमच्यावरती व्यक्तिगत टीका केली जाते, त्याला उत्तर काय दिलं पाहिजे? बरं. तर बाबासाहेबांनी त्यावेळी सांगितलं की आपण शांत आणि संयमी राहून बरं. आपल्याला आपलं राजकारण करायचंय. 80% समाजकारण आणि 20% राजकारण, हा जो आबासाहेबांनी मूलमंत्र दिलाय, त्या पावलावर आज बाबासाहेब कामगिरी करतायत, याचा आम्हाला सगळ्या कार्यकर्त्यांना आनंद आहे. मधल्या काळात जे मॅटर झालं, पोलीस कंप्लेंट वगैरे, हे काय वस्तुस्थिती आहे नेमकं? कसं म्हणजे आता राजकारण असू शकतं का? काय प्रत्येक ठिकाणी जर बघितलं तर राजकारण करण्याचा प्रयत्न केला जातोय, बाबासाहेबांचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला जातोय. आज बाबासाहेबांसारखा अभ्यासू व्यक्तिमत्व बरं. आज राजकारणामध्ये विधिमंडळामध्ये बोलत असताना तुम्ही बाबासाहेबांची प्रत्येक भाषणं उचलून पहा, बरं. ज्याच्यामध्ये बाबासाहेबांनी शेतकऱ्यांच्या समस्या असतील, नागरिकांच्या समस्या असतील आणि मतदारांच्या ज्या समस्या असतील, त्या समस्या त्यांनी तिथं मांडायचा प्रयत्न केला. म्हणजे जनतेची दिशाभूल कशी करायचा, हा प्रयत्न आज विरोधकाकडून केला जातोय. त्याच्यामुळे जे घर फोडणं, असे प्रकार करणं, आरोप करणं, प्रत्यारोप करणं, असे प्रकार विरोधकाकडून सातत्यानं सुरू आहे. कोण असू शकतं याच्यात? आता जर आपल्याला याच्या माध्यमातून जर बोलायचं झालं तर प्रमुख पक्ष आहेत आज देशामध्ये की जे पक्ष आज सत्तेत आहेत आणि मागच्या निवडणुकीमध्ये त्यांना अपयश आलं असेल. आज त्यांच्याकडे सत्ता नाही, मग सत्तेच्या खुर्चीवर नसलेल्या माणसाकडून अशा प्रकारचे आरोप प्रत्यारोप केले जात आहेत की जेणेकरून बाबासाहेबांचं खच्चीकरण केलं पाहिजे. बाबासाहेब आज आमदार पदावरती असताना त्यांच्यावरती अशा प्रकारचे आरोप करणं हे धांदात खोटा आहे आणि हे चुकीचे आरोप आहेत. काय दादा, काय नाव तुमचं? सुशील गावडे. बरं, शेकापचे कार्यकर्ते आहेत? शेकापचे कार्यकर्ते. बरं, कुठल्या गावचे? सावे. तर आता साधारण ग्रामीण भागात कसं वातावरण आहे शेकापला? म्हणजे सध्याचं जे वेगवेगळ्या
पद्धतीने आरोप होतात, वातावरण कसं आहे? वातावरण काय नाही. आबासाहेबांच्या विचारावर चालणारा बाबासाहेब देशमुख हे आमदार आहेत. यांना संपूर्ण तालुका पाठीशी आहे यांच्या. बरं काय सुद्धा अडचण नाही. बरं ग्रामीण भागात काय अडचण येणार? ग्रामीण भागात काय सुद्धा अडचण येणार नाही. तरुण मंडळीचा कसा प्रतिसाद आहे? तरुण मंडळी काय नाही, हे बरं. काय विरोधकांकडून टेका तर काय होतच राहते, त्याला काय अर्थ त्याला नाही. बी घालायची गरज त्याला नाही. बी घालायची गरज नाही. बर 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 2-3 पिढ्या आपल्या शाखामध्ये गेल्या त्या, त्यामुळं त्यांनी काय जर केलं तर आपण शाखा पक्ष सोडायचा नाही. अच्छा बरं म्हणजे आरोप होतात ते खोटे आहेत. आरोप हे 100% खोटे जायचं. बर बर हा त्या दिवशी मॅटर झाला तो बरं. बाबासाहेबांचं त्यांनी नाव खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला, ते मी स्वतः होतो. बरं, बरं. काय सुद्धा चुकीचं बोलले नाही साहेब. बर साहेब फक्त एवढंच त्यांच्या घरी गेलो आम्ही. बर तुम्ही तिघं- होता तिथे? हो मी स्वतः तिथं होतो. आम्ही बरं. तिघं चौघजणच होतो बरं. तिथं. पण त्यांनी जी साहेबांवर टीका केल्या ती खूप खालच्या पातळीवर टीका केल्या. बरं. त्याला आम्ही काय शांत बसणार नाही. याचं मास्टर माइंड मागं कोण असू शकतो? मास्टरमाइंड राजकारण आता काय नाव घ्यायची गरज बरं, नाही, ठीक आहे. सगळ्या पण तालुक्याला आहे माहितच काय आहे. बरं, आहे, असू शकतं काय तसं? 100%. बर 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 म्हणजे ही घरात भांडण लावायचं उद्योग घरात आहे? भांडण लावायचा उद्योग हा विरोधकांकडनं चालू आहे आणि बरं. ती भांडणं यशस्वी होणार नाहीत. होणार नाही. 100% गॅरंटी देऊन सांगतो मी. बर बर होय. बर ओके चला तुमचं काय नाव? सचिन शिंगाडे, बर 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 शेकापचं कार्यकर्ते आहे म्हणायचं. शेकापचा कट्टर कार्यकर्ता. कट्टर कार्यकर्ते. चौथी पिढी आहे. बरं, राग वगैरे येतो का? अहो राग म्हणला विषयच नाही. आमच्या साहेबाला बोलले आम्ही शांत बसणार, थोडीच होणार आहे. बर बर बर. शांत बसणार हा नाही विषयच नाही. पण आता शांत मग निवडणुकीत कसं आता काय? करायला लागते तेवढं, काळजातला विषय आहे साहेब, म्हणजे काळजातला विषय. बर बर दादा तुमचं काय नाव? नागेश बिचुकले, बर 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 कुठल्या गावचे? बामणी. बामणेचे. कसं आहे ग्रामीण भागात वातावरण? कारण शेकापूर आरोप होतो सातत्यानं बाबासाहेबांना टार्गेट केलं जातं. वातावरण आता सध्या जिल्हा परिषद पंचायत समितीचं 1 नंबर आहे. बर हां, बर सगळीकडे शेकापचं वातावरण आहे. वातावरण आहे. हां बर हां, फक्त स्वबळावर लढायला पाहिजे. सोबळावर लढा हां, पाहिजे. कार्यकर्त्यांची सगळ्यांची इच्छा आहे स्वबळावर लढलं पाहिजे. बर हां. बर अच्छा पण समविचारी लोक आली तर बाबासाहेबांनी विचार केला तर तसा? आता लोकांचा आग्रह आहे स्वबळावर, अच्छा पण बाबासाहेब जर निर्णय घेतला तर तो त्यांचा वरिष्ठ पातळीवरचा विषय तो आहे. मान्य असेल का तुम्हाला? हो मान्य असेल. अच्छा बर दादा तुमचं नाव? मुचंद्र बेरी. मच्छिंद्र वेरे. बर आता तुम्ही अनुभवी कार्यकर्ते आहेत शेकापचे सगळ्या याच्यामध्ये. सध्याच्या या वातावरणाकडे कसं बघता? ग्रामीण भागात वेगवेगळ्या पद्धतीनं रणनीती आखताना ते तालुका लेवलला वेगवेगळ्या पद्धतीनं रणनीती झालेले आरोप प्रत्यारोप होतात. कसं वाटतं काय म्हणजे? आरोप प्रत्यारोपाचं काय सध्या तर ग्रामीण भागात काही नाही, काय नाही काय बरं. नाही. परिणाम होणार नाही का? काय सुद्धा परिणाम नाही ग्रामीण भागामध्ये. पण वातावरण तयार केलं जातं. वातावरण तयारी विरोधकाकडून केलं जाते. याला ग्रामीण भागातली जनता कधीच हे असल्या बोलतापांना बळी पडणार नाही. हे फक्त शेतकरी कामगार पक्षाला आणि डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना बदनाम करण्याचा प्रयत्न बरं जो विरोधकांचा चालू आहे बर त्याला ग्रामीण भागातली जनता कधीच थारा देणार नाही. बर बर कारण हे कशामुळं म्हणजे थारा का देणार नाही असं वाटतं? काय काय कारण? जसा भाई गणपतराव देशमुख यांच्यावर तालुक्यातल्या जनतेचा विश्वास होता, बर हा त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून जसे बाबासाहेब देशमुख काम करतात, त्यामुळे त्यांच्यावर जसा विश्वास होता तसा ग्रामीण भागातील जनतेचा पूर्ण डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्यावर विश्वास आहे. चल मंडळी या सगळ्या कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया घेतल्यावर एक लक्षात येते की आरोप प्रत्यारोप होत राहतील परंतु आबासाहेबांनी दिलेले जे विचार आहेत ते टिकवण्यासाठी कटिबद्ध राहू आणि विरोधकांचे सर्व आरोप खोटे असल्याचं कार्यकर्त्यांचं मत आहे. आपण इथेच थांबूया. धन्यवाद.